एका हातात कायद्याची भिंगरी, दुसऱ्या हातात रिव्हॉल्वर आणि डोळ्यावर रुबाबातला गॉगल. सोशल मीडियावर लाखोच्या संख्येत व्ह्यूज मिळवणारे, 30,000 फेसबुक फॉलोअर्स असणारे आणि 10,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारे जालना जिल्ह्यातील अंबडचे सिंघम तहसीलदार विजय चव्हाण एक असा अधिकारी जो वाळू माफियाच्या अंगावर धावून जातो, त्यांच्यावर स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून 4-4 राऊंड फायर करतो आणि अख्ख्या तालुक्यात एका प्रामाणिक डॅशिंग अधिकाऱ्याची प्रतिमा निर्माण करतो. पण हा फक्त एक मुखवटा होता हे एका झटक्यात स्पष्ट झालं. सोशल मीडियावरील हा रीलबाज सिंघम वास्तवात मात्र एक मोठा लाचखोर निघालाय. तब्बल 15 लाखाची डील आणि 6,40,000ची रोख लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हणजेच ACBनं या महाशयाला सिंघम तहसीलदाराला रंगेहात पकडले. पण हे प्रकरण केवळ एका 6.5 लाखाच्या लाचेपुरतं मर्यादित नाही. यामागं महसूल विभाग आणि वाळू माफियांचं एक प्रचंड मोठं रॅकेट साखळी यामागं दडलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा रीलबाज तहसीलदार विजय चव्हाण कोण आहे, तो ACBच्या जाळ्यात कसा अडकला, त्याची वाळू माफियांना लुटण्याची मोडस ऑपरेंडी काय होती, याच्या घरात ACBला कोणकोणतं घबाड सापडलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या वादग्रस्त इतिहासात ते साहेब कोण आहेत ज्यांच्या नावावर हा वसुली करत होता, याचाच उलगडा आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हा विजय चव्हाण नेमका आहे कोण आणि तो फेमस कसा झाला. विजय चव्हाण हा मुळात कायद्याचा पदवीधर आहे. तो याच्या आधी म्हणजे तहसीलदार होण्याच्या आधी पोलीस अधिकारी म्हणूनही कार्यरत होता. सध्या तो तहसीलदार संघटनेचा मराठवाड्याचा अध्यक्ष आहे. दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार विजय चव्हाणचा नुकताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते एका कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कारही करण्यात आला होता. म्हणजे विचार करा, ज्या माणसाचा मंत्री सत्कार करत आहेत तोच माणूस पाठीमागं काय काळे धंदे करत होता. स्थानिक पत्रकारांच्या मते जालन्याच्या या चव्हाणनं स्वतःची एक सिंघम स्टाईल इमेज तयार केली होती. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील शहागड गावाजवळ, जे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे, तिथं गोदेच्या पात्रात वाळू तस्करी सुरू होती. त्यावेळी हा चव्हाण तिथं कारवाई करण्यासाठी गेला तेव्हा वाळू तस्करांनी त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या रीलबाज तहसीलदारानं स्वतःच्या संरक्षणासाठी चक्क स्वतःचं रिव्हॉल्वर काढलं आणि हवेत 4 राऊंड फायर केले. या घटनेनंतर वाळू तस्कर पळून गेले आणि चव्हाण एका रात्रीत हिरो झाला. आणि तो हिरो कसा झाला तर सिंघम स्टाईल तहसीलदार म्हणून. अधिकारी असावा तर अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्यानं कामावर असतानाचे रुबाबातले फोटो सोशल मीडियावर टाकून याच प्रसिद्धीचा फायदा घेत लाखो लाईक्स मिळवले. आपलं काम कसलं भारी आहे हे दाखवण्यासाठी तो कामाचे व्हिडिओ व्हायरल करायचा आणि आपण किती ग्राउंडवरचे अधिकारी आहोत हे दाखवायचा. तहसीलदार असल्याचा देखावा त्यानं हा सगळा मांडला होता हे आता सिद्ध होतंय. हा सगळा देखावा कदाचित हप्ता न मिळाल्यामुळे केलेला स्टंट असू शकतो असं देखील आता समोर येते. पण मग ह्या विजय चव्हाणची मोडस ऑपरेंडी काय होती? आता आपण वळूया त्याच्या मोडस ऑपरेंडीकडे. मुळात ही लाच फक्त 6,40,000 रुपयांची नव्हती. ही रक्कम एका मोठ्या डीलचा एक भाग होती, छोटा भाग होती. अंबड तालुक्यात गोदावरीच्या पट्ट्यात वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर चालतो. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार वाळू माफियांच्या पोकलेन आणि हायवा गाड्यांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी या चव्हाणनं प्रति दिवस 1.5 लाख रुपये याप्रमाणे 8 दिवसांसाठी तब्बल 12 लाखाची मागणी केली होती. म्हणजे विचार करा, दिवसाला 1.5 लाख रुपये. याशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या प्रत्येक टिप्पर मागे 50,000 रुपये याप्रमाणे 6 टिप्परचे 3 लाख रुपये असे एकूण 15 लाख रुपये यानं मागितले होते लाच म्हणून. या 15 लाखापैकी 8 लाख रुपयाचा पहिला हप्ता ठरला होता आणि तो ते स्वीकार करणार होता. पण उर्वरित 7 लाख रुपये देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती, म्हणून त्यानं थेट बीडच्या ACB कडे धाव घेतली आणि तिथंच या रीलबाज अधिकाऱ्याचा मुखवटा गळून पडायला सुरुवात झाली. पण तडजोडी अंती हा व्यवहार 6,40,000वर ठरला. पण पैशाचा जेवढा हा आपापलेला आहे तेवढाच हा भित्रा देखील आहे. मग चव्हाण ACBच्या सापळ्यात कसा सापडला? तर दैनिक दिव्य मराठीच्या बातमीत याबद्दलचाच एक नवा अँगल समोर आलाय. तो म्हणजे या चव्हाणला ACBची प्रचंड धास्ती होती. लाचेचे पैसे घेण्यासाठी त्यानं तक्रारदाराला छत्रपती संभाजीनगरला बोलावलं खरं,
पण ट्रॅप होईल या भीतीनं त्यानं तब्बल 8 वेळा भेटीचं लोकेशन बदललं होतं. म्हणजे चोराला चाहूल लागते, चोराच्या मनात चांदणं असतं ना, तसंच काहीसा हा प्रकार होता. तो तक्रारदाराला 1 तासात येतो, 2 तासात येतो असं सांगून बीड बायपास ते झालटा फाटा असा फिरवत राहिला. पण एसीबीचे अधिकारी काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. बीड एसीबीचे उपाधीक्षक सोपान चिटंपले यांच्या पथकानं सगळी फिल्डिंग लावून ठेवली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही कारवाई झाली त्याच दिवशी शनिवारी चव्हाणच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरी पाहुणे रावळे आले होते वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी लग्नाचा. केक कापून कुटुंबासह सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचं प्लॅनिंगही ठरलेलं होतं. पण रीलबाज चव्हाणला लाचेच्या पैशाचा मोह काही आवरला नाही. सायंकाळी 6ला छत्रपती संभाजीनगर मधील कासलीवाल मार्बल परिसरातील स्वतःच्या आलिशान बंगल्याबाहेर तो लाचेची पिशवी घेण्यासाठी आला आणि तक्रारदारानं पैसे देताच विशिष्ट इशारा केला आणि दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं त्याच्यावर लगेच झडप टाकत त्याला रंगे हात पकडलं. वाढदिवसाचा केक कापण्याआधीच साहेब थेट एसीबीच्या कोठडीत पोहोचले. मग एसीबीच्या तपासात त्याच्या घरामध्ये काय घबाड सापडलं तर चव्हाणला अटक केल्यानंतर एसीबीनं त्याच्या घराची झडती घेतली. यात जे घबाड सापडले ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही अक्षरशः तोंडात बोट घालाल. एका बाजूला सरकारकडून दरमहा तहसीलदार रीलबाज तहसीलदाराला 1.5 लाख रुपये पगार आहे, कायदेशीर पगार आहे. तरीही पैशाची जी काही भूक आहे ती शमतच नाही या माणसाची. अटकेनंतर त्याच्या अंगझडतीमध्ये ॲपल कंपनीचं महागडं घड्याळ, 2 सोन्याच्या अंगठ्या आणि सॅमसंगचा बडा मोबाईल सापडला. तर राहत्या घरी घेतलेल्या झडतीत 1,08,800 रुपयाची रोकड, 9 तोळे सोनं, 800 ग्रॅम चांदी, तब्बल 100 इंचाचा टीव्ही आणि एक अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला. एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या एका हाय प्रोफाईल भागामध्ये त्याच्या नावावर एक रो हाऊसही आहे आणि एक फ्लॅटही असल्याचं आता समोर आलंय. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आणखी एक अँगल लक्षात आला असेल. हा नोकरीला आहे आंबडला आणि राहतो कुठं तर छत्रपती संभाजीनगरला. म्हणजे बघा, मुक्कामी राहायचा ह्या माणसाला हा तिथला वरिष्ठ म्हणजे पहिला नागरिक आहे एक प्रकारचा, तहसीलदार म्हणजे महसूल अधिकारी. पण हा राहतो औरंगाबादला. म्हणजे ह्याचे धंदे कशा पद्धतीचे असू शकतात अशी शंका आता घेतली जाते. त्यामुळेच प्रामाणिकपणे केलेल्या कमाईवर उदरनिर्वाह भागवणाऱ्या एका तहसीलदाराकडं 100 इंचाचा टीव्ही किंवा ड्रोन कॅमेरा कशासाठी हवा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. तसंच हा चव्हाण फक्त पैसा कमवत नव्हता तर त्याची राजकीय महत्वाकांक्षाही होती. दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार नांदेडच्या कंधार तालुक्यातील फुलवळ जिल्हा परिषद गटातून आपल्या कुटुंबातल्या सदस्याला निवडणूक लढवण्यासाठी त्यानं जोरदार तयारीही सुरू केली होती. पण या एका कारवाईमुळे त्याच्या या सगळ्या राजकीय मनसुब्यावर सध्याच्या घडीला पाणी फिरले गेले. पण येत्या काळामध्ये आपली राजकारणी पण एवढी बेरकी आहेत की असल्याच लोकांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणात उतरतात, कारण आयता पैसा आहे तो त्यांना लावायला मिळतो. पण चव्हाणचा जो काही इतिहास आहे लाचखोरीचा किंवा भ्रष्ट कारभाराचा तो नवा नाही, त्याचा जुना इतिहास आहे आणि त्याचे एक जुने साहेब देखील आहेत. ते कोण आहेत ते आता आपण बघू. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या अब्दी मंडी इथं तब्बल 250 एकर निर्वासित जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणामध्ये या चव्हाणवर मोठा ठपका ठेवण्यात आला होता. या घोटाळा प्रकरणामध्ये विभागीय चौकशीनंतर त्याला निलंबित करण्यात आलं होतं. म्हणजे 2च वर्षात दुसऱ्यांदा त्याच्यावर ही गंभीर कारवाई झाली. पण यावेळी चव्हाण सोबत त्याचा साहेबही आहे या सगळ्यामध्ये सामील. कारण एसीबीच्या तपासात आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये या चव्हाणनं लाच मागत असताना तक्रारदाराकडे वारंवार एका गोष्टीचा उल्लेख केला, तो म्हणजे साहेबांनाही पैसे द्यावे लागतात. थोडक्यात काय तर रीलबाज चव्हाण सापडला, पण चव्हाणचा हा लाचखोर साहेब कोण आहे? तहसीलदाराला कुण्या साहेबाला वाटेकरी करावा लागत असेल तर या भ्रष्टाचाराची पाळमुळं थेट मंत्रालयापर्यंत किंवा वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आहेत का? हा खरा प्रश्न आहे. या गोदाकाठच्या भागात दररोज सुमारे 200 हायवा गाड्यामधून दिवसाला 2,10,00,000ची उलाढाल वाळू माफिया करतात. या काळ्या धंद्याला अभय देणारे असे अधिकारी जोपर्यंत व्यवस्थित आहेत तोपर्यंत नद्या ओरबडल्या जाणार आणि सर्वसामान्य जनता यांच्या रीलबाजीला भरडली जाणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? प्रामाणिकपणाचा मुखवटा घालून सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या साहेबाला एसीबी खरंच पकडेल का? आणि तो साहेब कोण आहे
तुम्हाला माहीत असलेले असे रील बाज चमकू अधिकारी कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.